षटक करता शुभांगी गायकवाड मॅडमच्या शुभ हस्ते आपण सन्मान डीजे मॅन यांचा आपण या ठिकाणी करीत आहोत. ZIS DJ आमच्या आवाजाची काळजी घेतली, वेगवेगळी संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल धन्यवाद. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता संतोष SK. कृपया जर मोबाईल कोणाचा फ्लॅश लाईट असेल तर ती ऑफ करा. समोर सामन्याला होते सुरुवात. विवेक बॅटिंग स्टान्सवर. पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि सरळ चेंडू निघून जातो. यस, विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉल. सँडीच्या माध्यमातून सांघिक 1 वर धावसंख्या जाऊन पोचले गेले. कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल आणि सोफारा फर्निशिंग या टीम बरोबर खेळेल. हलक्याच्या हाताने सुंदर मनगडाचा चांगला वापर करत असताना विवेकला आपण पाहताय हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मेल ऑफ द मार्क विवेकच्या बॅटमधून. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. प्रतिमा ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मेल राहुलच्या बॅटमधून. 1 रन. संघाची धावसंख्या फलकावर 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सेमीफायनलचा सामना, यानंतर फायनल मॅच. विराट नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. या मॅचचा आनंद घ्या. काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आए हुए सभी दर्शकों का शुक्रिया अदा करता हूं. चेंडू छान होता, मात्र यावेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले. पोचलेत का विवेक बॅटिंग क्रीज मध्ये, या आपण चेक करूया. OUT आउट. बघा स्क्रीनवर आपण पाहू शकता विवेक तिथपर्यंत पोहोचले नव्हते. तुमची रिक्वेस्ट होती ती मान्य केली. आता पहा स्क्रीनवर. OUT आउट. थँक्यू. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चांगला बॉल डिलिव्हर केला होता संतोष कांचन यांनी, SK यांनी, आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला होता आणि चांगली स्टंपिंग केली गेली. फलंदाज बाद. चला टाइम स्पेंड करू नका, थोडीशी घाई करा. पहिल्या षटकातील चौथा बॉल घेऊन. या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा सँडी यांच्या माध्यमातून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. अप्रतिम चांगला फटका आहे. 4 रन. शैलेशच्या बॅटमधून चौकार. खणखणीत सुरुवात. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 रन. 8 रन यावेळेला पाहायला मिळत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 लॉस ऑफ 1 विकेट.
4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. त्या बॉलला आपण पाहिला पुन्हा एकदा डिलिव्हर्ड केलं, 1 रन मिळेल. थोडेसे एसके यावेळेला प्रेशराईज झालेत, अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झालेलं नाही आहे. सुरुवात चांगली झाली रुद्रांश वॉरियर्स टीमची. सरळ बॅटचा वापर, 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. शेवटचा बॉल आहे, 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल. पहिला बॉल कन्वर्ट झाला, दुसरा बॉल 1 रन, त्यानंतर विकेट. 3 बॉल झाले, वाईट पुन्हा एकदा आला, त्यानंतर चौथ्या बॉलवर चौकार आला, पुन्हा एकदा वाईट बॉल आला आणि 5वा बॉल डॉट. अशा पद्धतीने मात्र विश्लेषण आपण पाहतायत एसके या गोलंदाजाचं. संघाची धावसंख्या 9. थोडीशी शंका होती एसके यांना की ओव्हर कशी संपलेली नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. पहिल्या षटकाचा एकंदरीत प्रगतीपथावर खेळ सुरू आहे. अप्रतिम, चांगला चीफ शॉट, चांगली फिल्डिंग. 1च धावेवर सॅटिस्फाईड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रुद्रांश वॉरियर्स टीम 10 वर 1. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर. संघाची धावसंख्या 10. 10ला 1. दुसरं षटक हाताळण्यासाठी विकी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. शैलेश समोर ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल शैलेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या फलकावर 11ला 1. 11 रन, 1 विकेट, 1 ओव्हर, 1 बॉल. अप्रतिम, चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल. 4 रन. पंधरा रन झालेत. 15 लॉस ऑफ 1 विकेट. परेश काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. यावेळेला चीफ शॉट आणि इथे कॅच ड्राफ्ट. टेक द कॅच अँड विन द मॅच. राहुल सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय. आता मात्र या वेळेला काहीतरी कर्दन काळ. 1983चा वर्ल्ड कप का आला? कारण कपिल देव रामलाल निकंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला होता विवेन रिचर्ड्स सरांचा आणि वेस्ट इंडिजचं संघाचं हॅट्रिकचं स्वप्न भंग झालं. 2024चा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20चा वर्ल्ड कप का आला? कारण सूर्यकुमार यादवने तो टिपलेला झेल डेव्हिड मिलरचा, किलर मिलरचा. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही खेळाडू मात्र झेल जाणून बुजून सोडत नाही. पहा, लेझी क्रिकेट याला म्हणतात. लेझी क्रिकेट. पूर्णपणे झुकले नव्हते. एसके काहीतरी विकीला मात्र यावेळेला आपण पाहताय थोडंसं गोड शब्द त्यांच्या कानावर टाकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन्स. अभिषेकजी ठाकूर साहेब, अभिषेकजी ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान नवीनजी वागचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया. ऑन साईडला शैलेशच्या बॅट मधून क्लास. 22 रन. थँक्यू. 22 रन, 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गुड बॅटिंग बाय शैलेश अँड राहुल. थँक्यू व्हेरी मच अभिषेकजी ठाकूर. आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला फुलटॉस बॉल जरूर होता, मात्र इथे विकेट मिळण्याचे चान्सेस एक नंतर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. धावांची भूक
न मिटणारे दोन बॅटर आहेत. 23 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये रुद्रांश वॉरियर्स 2 षटकाच्या समाप्ती अखेर. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 23 रन झालेत. हॅट्रिक विकेट हॅट्रिक जर घेतली तर जय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले गेले. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 रन. जय मल्हार टीमचे संघ मालक, श्रीप्रस्था टीमचे संघ मालक आणि मॉर्निंग सीसी टीमचे संघ मालक, तिन्ही संघ मालकांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपला सन्मान या ठिकाणी करू इच्छितो मंडळ, तर प्लीज आपण या. 24 रन झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 8 बॉलमध्ये 14 शैलेश सुपर बॅटिंग, 3 बॉलमध्ये 6 राहुलच्या बॅटमधून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवर चेंडू राहतोय. शैलेश धाव करण्याच्या मूडमध्ये होता, परंतु डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24-1. चांगला बॉल होता. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र विनयला बीट करत 4 रन. थँक्यू. चौकार आला. चौकार आणि संघाची धावसंख्या 28ला 1. 3 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ सोपारा फर्निशिंग या टीम बरोबर फायनल मॅच खेळेल आणि चॅम्पियन्स कोण बनेल. असलमच्या एका शूटआउटमुळे स्वतः ओनर त्या ठिकाणी अखेरकार गेले. रजतला त्यांनी सांगितलं की अभी चान्स रहेगा तो मैं आता हूं, और असलमने जबरदस्त तो शूटआउट केला. मात्र फटका छान होता, परंतु इथे राहुलला परतावं लागेल. यस, आउट, गॉन. जय मल्हार या टीमचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु प्रितेश रुपाणी तो सन्मान या ठिकाणी सँडी आणि प्रितेश रुपाणी चक्काबाई या ठिकाणी सन्मान या ठिकाणी स्वीकारतील. आणि मी विजय आरेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. मॉर्निंग सीसी टीमचे ओनर राज मोरिया, मी अनिता कनुजिया मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅडम आपण सन्मान करायचे. मॉर्निंग सीसी या टीमचे जे मोरिया यांना मी विनंती करेन. फटका तर छान होता, परंतु या वेळेला फिल्डरला निवडलं. फलंदाज बाद 29ला 3 षटकाच्या समाप्तीनंतर. राज मोरिया यांचं यथोचित स्वागत सन्मान अनिता कनोजिया मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच. श्रीप्रस्था 11चे ओनर कामेशजी गमरे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत नवीनजी वागचौडे आणि शुभांगी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत या ठिकाणी
खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला आणि या संघ मालकांचा सन्मान करणं साहजिकच आहे. तर आपलं मनपूर्वक धन्यवाद. तेजस यादव यांना मी विनंती करेन की सीएम बॉयज या टीमचे ओनर अवेलेबल नाहीये. संदीप मात्र यांना आपण नवीन वागचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तेजस यांना आपण सन्मानित करूया. ती ट्रॉफी त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. आपण काय केले कधीच पाहत नाही, आपण पाहतो की आपण काय करू शकतो. या आपल्या अनमोल सहकार्याबद्दल धन्यवाद. धवल सोलंकी मॅचचा आनंद घेत असताना लेदर क्रिकेटचा क्लास. संघाची धावसंख्या 30 झाले, 3 विकेट्स आतापर्यंत. चला टायमरच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा प्लीज शिवा वॉरियर्स टीम. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष. चांगला बॉल होता ऑन साईडला, स्वीप केलं, स्लॉक स्वीप. सीतारामच्या बॅट मधून 4 रन स्वतः होणार. आणि मॅडी यांच्या स्वागतासाठी 34ला 3. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर विनय. ह्या वेळेला आता स्लॉक स्वीप खूप मोठा होता, आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद गॉन. कृपया करून जे डगआउट मध्ये आहेत प्ले स्टँड मध्ये राहुल अँड ऑल टीम आपण थोडेसे पाठीमागे राहायचंय. विवेक सर अँड ऑल टीम आपण पाठीमागे राहा. संघाची धावसंख्या 34ला 4. 3 शेवटचे बॉल शेष राहिलेत. ह्या वेळेला आल्या पावली परत विजय आरेकर, शुभांगी गायकवाड मॅडम आणि अनिता कनुजिया मॅडम यांच्या सन्मानासाठी हा बॉल. विजय आरेकर सांगतायत अजून सुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. गुड कॅच. विजय आरेकर सर आपण विराट नेटवर्क या चॅनेलवर जा आणि ही स्क्रीन रेकॉर्डिंग काढा आणि स्टेटसला ठेवा की अजून सुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. संजयजी मेहरा सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, जे चांगले अंपायर्स आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण लगेच करूया. नवीनजी वागचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते MNH चे चांगले जे आपण पाहत आहेत संजय मेहरा सरांचं आगमन या ठिकाणी आणि नवीनजी वागचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. संजयजी मेहरा सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. चांगला फटका होता, तेवढीच चांगली फिल्डिंग. वॉट अ फिल्डिंग. स्वतः येत आहेत बॉल घेऊन, फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर विकेट. रन झाली 36. 37 धावांचं आव्हान. 37 रन्स टू विन. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या शैलेश अँड ऑल टीम.
थँक्यू व्हेरी मच श्रेयस. 18 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका, कारण जवळजवळ 11:15 वाजण्याच्या सुमारास अजून एक आपल्याला फायनल मॅच खेळायचे. प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शैलेश आणि दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी टक्कर होत असताना तालमेलची कमी आणि यस वाईट +1 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 28 रनची आवश्यकता. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच. टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. नऊ रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. परेश स्ट्राईक एंडकडे, विवेक समोर. फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे लक्ष वेधित राहील. अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग, अतिशय दर्जेदार फिल्डिंग आपण पाहत आहेत. संदेश मॅग्निफिसंट फिल्डिंग. 10 रन झालेत. 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक सुद्धा विकेट मिळालेली नाही आहे. ही जमीची बाजू आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यस डॉट बॉल. खूपच चांगला बॉल होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. शैलेशच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10-27 ची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेशराईज एसके पुन्हा एकदा प्रेशराईज होत असताना पाहायला मिळत आहेत. अंडर प्रेशर खाली कशा पद्धतीने बॅटिंग करतील. 3 बॉल आतापर्यंत खेळ. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने ऍड होईल, जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. विवेक. प्रतिम चांगला फटका आहे. शफल होऊन खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 25 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डरला निवडलं. डायरेक्ट हिट, परंतु यावेळेला आपण पाहत आहेत आणि स्वतः एसके यांना ठाऊक आहे, परंतु इथून आपण पाहू शकतायत काय एक्झॅक्टली काय घडलं गेलं हे आपण पाहूया. थर्ड अंपायर रेफर केले गेले, या आपण चेक करूया.
OUT आउट. SKला सुद्धा माहिती होतं की मात्र मी पोचलेलं नाही आहे आणि परंतु एक शंका होती आणि इथून मात्र आपण पाहतात एक बिग विकेट. फलंदाज बाद. चला टीम मीटिंग आता करू नका कारण हा वेळ गेलेला आहे. आपण प्लीज आता कोणी टीम मीटिंग करणार नाहीये. संघाची धावसंख्या 12. या ट्रॉफीज आपण पाहू शकता अतिशय चांगल्या ट्रॉफीज आहेत. तिन्ही पारितोषिक फर्स्ट सेकंड अँड थर्ड. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर त्यानंतर बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज अशा पद्धतीने हे 4 इतर उत्तेजनार्थ बक्षिसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला होते सुरुवात. 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता. चला स्पीडअप करा जरा गेम. प्रतिमा ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. विजयासाठी 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. चला शैलेश थोडंसं आता टीम मीटिंग थोडीशी आपण बंद करा कारण बारा बॉल आणि 24 रन. चला टाइम स्पेंड करू नका. स्पीडअप करा जरा गेम. बारा बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. चला शैलेश थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. अजून फायनल मॅच खेळवायचे. प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे. अप्रतिम चांगला फटका संदेश मात्र फेकी करतायत आणि या वेळेला डेंजर एंड. यस आउट. यस परफेक्ट आउट या वेळेला जरूर पाहायला मिळालं. बघा इथे साईड स्क्रीनवर आपण पाहू शकता. थँक्यू श्रेयस. आणि इथून आपण पाहू शकता जशी फेकी आली संदेशच्या हातातून बॉल सुटला. फेकी चांगली झाली. शैलेशने अचूक कलेक्शन केलं आणि इथून विनय थोडेसे लांब राहिले होते की काय आणि या वेळेला आपण पाहत आहेत आणि इथून आपण पाहू शकतायत बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच या वेळेला आपण पाहत आहेत. इथून आपण पाहू शकाल यस आउट. अन्नास किशनचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन भाई आणि नितीनजी पेंढारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. अन्नास किचनचे आपण पाहताय जे ओनर आहेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. अन्नास किचन यांच्याकडून चे 3 संघ प्रथम द्वितीय फर्स्ट सेकंड अँड थर्ड 20% डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे या तिन्ही संघाला. मोहन भाई आणि नितीनजी पेंढारी साहेब थँक्यू व्हेरी मच. टीम यावेळेला बॅटचा टो जरूर लागला होता. या वेळेला फेकी मात्र खराब. इथून आपण पाहताय 2 धावा येतील का विकेट. 3 विकेट रनआउटच्या स्वरूपात लगातार. कदाचित दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघाची या मॅचची आठवण आली. थँक्यू विकी. 14ला 3 धक्के. तीनही रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळाले. ऑन साईडला खूप चांगला फटका संदेश. आता 4था रनआउट. क्या बात है. हा एक रेकॉर्ड. थँक्यू. काय फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्डपणा पाहायला मिळतोय. विकी आल्या पावली परत. तू चल में आया. तीन बॉल झालेत. 9 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता. 4 फलंदाज रनआउट झालेत.
कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट नाही आहे. सांघिक विकेट 4 आहेत. सुपर फिल्डिंग. परेश्वर दारोमदार, जबाबदारी स्वीकारावी लागेल परेशला. संतोष आणि संदेश आहे. परेश सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहेत. परेश एका साईडला आपण पाहत आहेत. परेश जबाबदारी स्वीकारावी लागेल. 15 रन झालेत. 22 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. चांगला फटका तर आहे. या वेळेला संदेशने खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु सरळ चेंडू 4 रन. चौकार. थँक्यू डीजे. अन्नास किचन चे जे ओनर आहेत मोहनभाई आणि नितीनजी पेंडारी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. शुभांगी गायकवाड मॅडम, माझी नगरसेविका शुभांगी मॅडम, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, एकंदरीत 20 रन. विजयासाठी 17 रनची आवश्यकता. आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. मोहनभाई आणि नितीनजी पेंडारी अन्नास किचनचे आपण पाहत आहेत आणि तिन्ही संघांसाठी त्यांनी 20% डिस्काउंट दिलेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या रँकिंगला जे संघ येतील. ऑन साईडला खेळला गेलाय. 5वा रन आउट होण्याची दाट शक्यता होती. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. किरण मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. सामना बॅलन्सिंग आहे. 16 रनची आवश्यकता. 6 बॉल 16. सहा बॉल 16. सहा बॉल 16 रनची आवश्यकता आहे. गणेश वळवईकर मॅचचा आनंद घेत असताना, मंगेशजी कदम मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीझन 1 मध्ये खूप एन्जॉय केलंय असं म्हणायला हरकत नाही. आता पुढील वर्षामध्ये असं वाटेल कधी येते स्पर्धा, कधी आम्ही चॅम्पियन्स बनतो. चला घाई करा, वेळ दवडू नका प्लीज. शैलेश अँड कंपनी, फार वेळ दवडला गेला या मॅच मध्ये कारण आपल्याला फायनल मॅच अजून खेळवायची आहे. कुणालचा हा पहिलाच बॉल. या वेळेला रनआउटची संधी होती. 1 रन मिळेल. 5 बॉल 15 रन. परेशवर जबाबदारी आहे. एसके बाद झाल्यानंतर जी रांग लागली एरे माझ्या मागल्याप्रमाणे. 5 बॉल 15 रन. 5-15चं समीकरण. 5 जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. ऑन साइडला गुड शॉट. 4 रन. ही जबाबदारी आहे परेशवर. शेर अकेला ही आता है. थँक्यू. एक संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 11 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 11 रन. रजत रावत कृपया करून कुठेही असतील कृपया करून तर प्लीज आपण या व्यासपीठावर. आपले 2 फॅन आलेत. फॅन फॉलोविंग आहे आणि त्यांना फोटो सेशन करायचं आहे आपल्या समवेत. यस, वाईट बॉल. मला असं वाटलं की केतन म्हात्रेचे जास्त फॅन आहेत परंतु रजत रावतचे सुद्धा फॅन आहेत या ठिकाणी. वाईट. 4 बॉल 10. अप्रतिम. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. 3 बॉल 10ची आवश्यकता. अगदी बॅटच्या खालून फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. 3 बॉल 10ची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. स्विचिटचा फटका, चांगला फटका आहे. सरळ चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला क्लिअर करणारा धमाकेदार चौकार. 2 बॉल आणि विजयासाठी आता रन्स हव्यात 6.
6 रन. नो बॉल आहे की नाही या ओव्हर द वेस्ट. या वेळेला बॉल आहे का चेक करूया. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. चला परेश लगेच बॅटिंगसाठी यायचं. कॅमेरामॅन आपण थोडंसं स्टेजवर जे बिग फॅन आहेत त्याचे रजत रावतचे 30 रन झालेत. 31 रन. 6 रनची आवश्यकता. 2 बॉल 6 रन. 2 बॉल 6. या वेळेला हा बॉल आपण पाहतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा. 2 बॉल 5 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. परेश एक्सपिरियन्स प्लेयर आहे आणि त्यामुळे आपण पाहतायत धावांचा वेग कुठे वाढवायचा हा जाणतो. 2 बॉल 5. कुणाल चांगला बॉल. आता यावेळेला चेसिंग कंपल्सरी. 1 बॉल 5. चौकार आला तरी सुद्धा पराभवाची चव चाखायला मिळेल. परंतु इथून वाईट बॉल किंवा नो बॉलवर चौकार आला तर डेफिनेटली विजयाचा मार्ग सुकर होईल. डॉट केले तर 200 रुपये करण सिंग यांच्याकडून. यावेळेला हा बॉल वाईट. आता 1 बॉल 4 रनची आवश्यकता. काय मॅच या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये. 1 बॉल 4 रन. 1 बॉल 4. फिल्डिंग कडक करा शैलेशचं मात्र असं म्हणणं आहे. 1 बॉल 4. 1 बॉल 4. या वेळेला मात्र ऑन साइडला विकेट डाऊन. विकेट डाऊन. आणि इथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट आउट ऑफ द पार्क. वाईट बॉल होऊ शकला असता नीलचं हेच म्हणणं होतं. आणि या वेळेला आपण पाहतायत आणि इथून फायनल मध्ये प्रवेश. कॉंग्रॅच्युलेशन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. चला दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत ते आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचंय. चला दोन्ही संघाचे थँक्यू श्रेयस. चला रजत रावत आपला संघ घेऊन जायचंय. थँक्यू श्रेयस. चला दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत. चला खेळाडू दोन्ही संघाचे हार्ड लक शिवा वॉरियर्स अँड गुड लक. कॉंग्रॅच्युलेशन रुद्रांश वॉरियर्स. चला सोपारा फर्निशिंग रजत आपला संघ घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. रजत रावत